उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथ शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांनी घेतली आहे। दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केले। ठाकरेंच्या 9 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली। या पक्षप्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकाने आचारसंहिता पाळली पाहिजे, आपलं मत जाहीरपणे व्यक्त न करता आपल्या नेत्यांसमोर मांडावं असं त्यांनी म्हटलंय। बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे। सीआयडीने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात याचा उल्लेख केला, तर विष्णू साठेचा नंबर 2चा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलाय। बीड प्रकरणावरील आरोपपत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलेलं आहे। संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। तर संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं यासाठी कोर्टाला विनंती करणार अशी माहिती फडणवीसांनी दिली। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं आपण पहिल्या दिवसांपासून सांगत होतो असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस्से यांनी केलंय। तर आरोपपत्रातून हे सिद्ध झाल्याचंही ते म्हणाले। बीड प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली। बीड प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून सर्वांची चीरफाड होणार असं वक्तव्य भुजबळ यांनी केले। तर या प्रकरणी पोलीस बारकाईनं तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मंत्री पंकजा मुंडेंना बीडच्या प्रकरणावरून प्रश्न विचारला असता त्यांनी संताप व्यक्त केला। राज्यात इतर ठिकाणी देखील गुन्हे घडतायत, पुण्यात महिलेवर अत्याचार झाला त्याविषयी मला प्रश्न का विचारत नाही असा उलट प्रश्न त्यांनी केला। तर तुम्ही सारखा बीडचाच प्रश्न विचारता असं म्हणत त्यांनी प्रश्न ऐकून घेण्यास नकार दिला। वाल्मिक कराड गुंडांचा राजा असून त्यानं 11 तालुक्यात 11 माणसं नेमली होती असा आरोप खासदार बजरंग सोनावणेंनी केला। तर या टोळीला राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप सोनावणेंनी केला। कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंनी कराड बस स्थानक आगाराची पाहणी केली। यावेळी कराड बस स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलं असून बस स्थानकात समस्या आहेत। याबाबत बस स्थानकातील गैरकारभारावर भोसले यांनी नाराजी व्यक्त केली। वनमंत्री गणेश नाईक यांनी ऐरोली ते बेलापूर खाडीचा बोटीनं पाहणी दौरा केलाय। खाडीचं पाणी स्वच्छ राहावं असे निर्देश नाईक यांनी दिले। पुण्याच्या घटनेनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला बस स्थानकाची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रवाशांशी, बस स्थानक अधिकाऱ्यांशी आणि इथल्या कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। तर नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता त्यांनी काही निर्देश दिलेले आहेत। ठाण्यात 32व्या राज्य पोलीस क्रीडा महोत्सवानिमित्त पोलीस अधिकारी यांची कायदा आणि सुव्यवस्था परिषद आयोजित केली। या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। शक्तीपीठ झालं पाहिजे सर्वांची मागणी असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केले। सरकारनं शक्तीपीठ विषय हा प्रतिष्ठेचा केलेला नाहीये। ज्या ठिकाणी विरोध आहे तिथल्या अलाइनमेंट बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। खासदार उदयनराजे भोसलेंचा जादू करत एका चिमुकलेला कॅडबरी देतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। व्हिडिओत उदयनराजेंना भेटायला आलेल्या चिमुकलेला जादू करत त्यांनी कॅडबरी दिल्याचं पाहायला मिळते। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मुंबई महापालिकेकडे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी एकच महिना शिल्लक राहिला, त्यामुळे एका महिन्यात 1136 कोटींचं कर संकलनाचं आव्हान प्रशासनासमोर आहे। तर महापालिकेच्या कर आणि निर्धारण आणि संकलन खात्यानं आतापर्यंत 5000 कोटी कर जमा केला आहे। आगामी अधिवेशन तसंच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबवलं। या कारवाईत 260 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। यावेळी शहरात नाकाबंदी दरम्यान 6901 वाहनांची तपासणी करण्यात आली। मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेकडून मराठी भाषा दिनानिमित्तानं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। मराठीमधील प्रमुख प्रकाशकांनी प्रकाशित केलेले दर्जेदार पुस्तकं नागरिकांना वाचायला मिळावीत यासाठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं। या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मीरा भाईंदर राज्यातील 58व स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झालंय। या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय। परिवहन दिनाच्या दिवशी मीरा भाईंदरला MH58 हा क्रमांक मिळाला। मीरा भाईंदरमधील वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्यानं वाहनांसाठी मीरा रोडमध्ये RTOचं एक उपकार्यालय सुरू केलं। महानगरपालिका वसई विरार शहर झोपडी मुक्त करणार आहे। यासाठी पालिका मुख्यालयात SRA अधिकाऱ्यांची बैठक झाली। शहरातील झोपड्यांचं सर्वेक्षण करून लगेच कामाला सुरुवात होईल। तसंच 5 वर्षात सर्व झोपडीधारकांचं पुनर्वसन केले जाणार आहे, त्यामुळे शहराचा कायापालट होणार आहे। मुंबईतील 414 हॉटेलांना मुंबई महानगरपालिकेनं नोटीस बजावली। लाकूड कोळशावर चालणाऱ्या तंदूरचा वापर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। वरळी प्रभादेवी कुर्ला भायखळ्यातील हॉटेलचा यात समावेश आहे। कोळसा लाकडाच्या तंदूरमुळे प्रदूषणात वाढ होते, त्यामुळे गॅस किंवा विजेवरील तंदूर वापरण्याच्या सूचना BMCनं दिल्या होत्या।
राज्यात जवळपास 1660 पेट्रोल पंपांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा देखील निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय. दरम्यान 1660 पेट्रोल पंपांमुळे राज्यात 30,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली. गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 6 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं याचा फटका छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसणार आहे. कल्याण पश्चिमेमधील वाहतूक कोंडीमुळे मुख्य रस्ते ठप्प झाले. शहरातला बैल बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, कल्याण स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक असल्यानं नागरिक मेटाकुटीला आले. 10वी-12वीचा पेपर असल्यानं विद्यार्थ्यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. स्वारगेट बस स्थानक प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले. आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक आंदोलनात सहभागी झाले. सांगली शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त विधान करणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजाच्या बद्दल होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यात आला. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर सलग 9व्या दिवशीही उपोषण सुरू आहे. घोटाळ्याची चौकशी ईडी सीबीआय मार्फत व्हावी, दरीचा भाग, घरं, झाडं यांचा पुन्हा सर्व्हे आणि मूल्यांकन करावं यासह विविध मागण्यांसह शेतकरी उपोषणाला बसलेत. तर उपोषणाची दखल न घेतल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आला. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्यात कठोर कायदा करा अशी मागणी नागपुरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. त्यासाठी नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानंतर आंदोलकांनी महाल परिसर ते संविधान चौकापर्यंत रॅली काढली आहे. ठाण्यात 42 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. सॅनिटरी पॅडच्या आडून दारूची तस्करी सुरू होती. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली. होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. कल्याण भिवंडी रोडवरील टेमघर परिसरात सापळा रचत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दारू तस्करी प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात आहे. पुण्यातील स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावच्या धरणगाव बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी बस स्थानकाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं आढळून आलं. दरम्यान त्यांनी प्रवासी विद्यार्थिनींसोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधांची त्यांनी मागणी केली. मुंबईतील बीकेसीमध्ये आशियातील सर्वात मोठ्या एआय इव्हेंटचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मुंबई तंत्रज्ञानाची राजधानी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर तसं सुविधा विविध नागरिकांना व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार असल्याचं यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केलं. आयटी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेक पालकांचं घर भाड्याचं आहे. त्यामुळे पालकांचा तोच निवासाचा पत्ता ग्राह्य धरावा अशी मागणी पालकांनी केली होती. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या पालकांच्या निवासी पत्र पुरावेकरिता भाडे करार पत्र, रेशन कार्ड, ओळखपत्र, लाईट बिल इत्यादी पुरावा ग्राह्य धरण्यात येण्याचे आदेश दिले. पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेनं मोठा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला. याबाबत अंमलबजावणी पुढील काही दिवसात करण्यात येईल. राज्यातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. नव्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागानं तसा शासन निर्णय काढलेला आहे. तर राज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार शंकर जगताप यांनी आयोजित केलेल्या अटल आरोग्य शिबिराला त्यांनी भेट दिली होती. यावेळी ते बोलत होते. उल्हासनगरमध्ये प्लास्टिकच्या जाळीत अडकलेल्या नागाची सुखरूप सुटका करण्यात आली. सर्पमित्राच्या मदतीनं नागाची सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. कोंबड्यांच्या शोधात असलेला नाग स्वतःच जाळीत फसल्याचा प्रकार समोर आला. जालन्यात शेतमाल चोरणाऱ्या टोळीनं धुमाकूळ घातलाय. सोयाबीन हरभऱ्याच्या 18 गोण्या चोरट्यांनी लंपास केल्यात. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. तर या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबईच्या कोपर खैरणीमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. आणि ऑपरेशनमध्ये 18 अधिकारी 19 कर्मचारी सहभागी होते. यावेळी मोटार वाहन कायदा, लॉज तपासणी, फरार आरोपी पकडणं अशा विविध गंभीर प्रकारच्या कारवाईसाठी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. कल्याण बाजार समितीत शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलंय. द्राक्ष विकून देतो असं सांगत 2 भामट्यांनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याला गंडा घातला होता. दरम्यान या प्रकरणी शेतकऱ्यानं कल्याण बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी एका आरोपीला गुजरातमधून अटक केली तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
येवला तालुक्यात शेतकऱ्याचं मका विक्रीचे 1,80,000 रुपयाची रक्कम हरवली आहे। मोटरसायकलनं घरी जाताना प्लास्टिकच्या गोणीमध्ये शेतकऱ्याने रक्कम ठेवली होती, ती गहाळ झाली। या प्रकरणी येवला शहर पोलिसात शेतकऱ्यानं तक्रार दाखल केली आहे। नागपुरातील श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली। मध्यरात्रीच्या सुमाराला चोरट्यांनी दरवाजा तोडून चांदीच्या मूर्ती, सिंहासन, छत्री तसंच दानपेटीतील सुमारे 2 लाखांची रोकड लंपास केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रितच झाली आणि या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। नवी दिल्ली बंगळुरू या केके एक्सप्रेसनं धडकेत रेल्वे पोलीस दलातील जवानाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। श्रीकांत वाघमरे असं आरपीएफ जवानाचं नाव आहे। एक्सप्रेस येताना गाडीचा आवाज न आल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। घणसोली येथील महापालिका शाळेच्या सहली दरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी नवी मुंबई महापालिकेनं त्रिसदस्यीय समिती गठीत केली। पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदेंनी या समितीला संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले।